मागील भागात तोच गेटमधून एक गाडी आत आली. कोण आले हे पाहायला सिद्धार्थ थोडा पुढे आला आणि समोर काव्याला असे हसताना बघून त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. आज पहिल्यांदा तो तिला असे हसताना पाहत होता. दिसायला तर सुंदर होतीच ती, पण आज हसताना अजूनच ती सुंदर दिसत होती. काही वेळासाठी सिद्धार्थ विसरून गेला की त्याला तिचा राग आला आहे म्हणून. तो तर भान हरपत तिच्याकडे पाहत होता. रोहित आणि काव्या बंगलोच्या आत गेले आणि आपला हिरो भानावर आला. मला न विचारताच बाहेर गेलीस ना, त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील मिसेस काव्या. तू ये रूममध्ये, मग बघतो तुला. एवढं बोलून तो रूममध्ये आला. मोबाईल घेऊन बेडवर पडला. ते दोघं आत येतात. आई समोरच हॉलमध्ये बसलेल्या होत्या. आई त्या दोघांकडे पाहत, आलात तुम्ही, चला जेवण करून घ्या. सगळ्यांचे जेवण झाले आहे, तुमचे दोघांचं बाकी आहे. आई त्या दोघांना जेवायला वाढतात. ते दोघं बोलत बोलत जेवण करत असतात. आता दोघांचे नाते भाऊ बहिणीचे होते तर तेवढा अवघडलेलापणा न होता. जेवण झाल्यानंतर रोहित त्याच्या रूममध्ये निघून गेला. आई आणि काव्या काही वेळ बोलत होत्या. जा बाळा, जाऊन आराम कर, खूप उशीर झाला आहे. ती होमध्ये मान हलवते आणि तिच्या रूमकडे जायला निघते. तिच्या रूममध्ये जायची तिची इच्छा होत नव्हती, कारण सिद्धार्थने तिच्याबद्दल किती मोठा गैरसमज करून घेतला आहे आणि आज तर तिला खूप घालून पाळून मनाला येईल ते बोलला होता. ती रूमजवळ तर येते, पण आत जायची तिची हिंमत होत नाही. काही वेळ रूमच्या बाहेरच ती थांबते. काव्या, किती वेळ अशी बाहेर थांबणार आहेस? आत तर तुला जावेच लागेल. ती एक दीर्घ श्वास घेते आणि दरवाजा ओपन करून आत जाते. ती आत येताच सिद्धार्थची नजर तिच्याकडे जाते. लाईट पिंक कलरची साडी तिने नेसली होती. साडी सिल्कची असल्याने अगदी चापून नेसलेली असल्यामुळे तिचे शरीर खूपच सुंदर दिसत होते. केसांना क्लिप लावून ते मोकळे सोडलेले होते. भांगेत सिंदूर आणि गळ्यात त्याच्या नावाचे मंगळसूत्र दिसत होते. हातात बांगड्या. त्या साडीतून दिसणारी तिची नाजूक गोरीपान कंबर बघून सिद्धार्थच्या अंगात वीजच चमकली. तिने मात्र त्याला इग्नोर करत हातातील बांगड्या काढत ती ड्रेसिंग टेबलसमोर उभी राहिली. इकडे सिद्धार्थला तिला बघून असे वाटत होते की आताच जाऊन तिला मिठीत कवटाळून घ्यावे. काय वाटते, तो तिला मिठीत कवटाळून घेईल का? आता पुढे. काव्या त्याला इग्नोर करत तिचं काम करत होती आणि आपला हिरो बेडवरून तिलाच पाहत होता. साडीतून दिसणारी तिची नाजूक कंबर बघून त्याच्या अंगात शिरशिरी येत होती. न राहून तो बेडवरून उठला आणि काव्याकडे जायला निघाला. त्याने आता पण तिला मागून मिठीत कवटाळून घेतले. त्याचा स्पर्श होताच तिने समोर आरशात पाहिले तर तो तिच्या मानेवर ओठ फिरवत होता. अचानक तिला सकाळचे त्याचे बोलणे आठवले. भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याला त्याने नाव ठेवले होते. आता तिला त्याचा राग येत होता. ती पण त्याच्या मिठीतून सुटण्यासाठी धडपडत होती, पण तो आहे की तिला सोडायला तयारच नव्हता. त्याने तिला त्याच्याकडे वळवले. ती काही बोलायच्या आधीच तिच्या ओठांवर ओठ टेकवून तिला किस करू लागला. पण आज त्याच्या स्पर्शात तिला जबरदस्ती दिसत नव्हती. काहीतरी वेगळा स्पर्श तिला जाणवत होता. ती तर त्याला साथ देत नव्हती, पण किस करण्यापासून त्याला थांबवत पण नव्हती, कारण तिने मनाशी हे पक्के केले होते की तिच्या शरीरावर सिद्धार्थचा पूर्ण अधिकार आहे म्हणून. पण आता त्याच्या केस घेण्यामुळे तिला त्रास होत होता. श्वास जड व्हायला लागला होता, म्हणून ती त्याच्यापासून सुटण्यासाठी धडपडत होती. तिला त्रास होत आहे हे सिद्धार्थच्या लक्षात येताच तो बाजूला झाला. ती जोरजोराने श्वास घेत होती आणि तो मात्र त्याच्या ओठांना उलट्या हातांनी पुसत तिच्याकडे पाहत होता. तिला तसे बघून त्याने तिला जवळ ओढले, मिठीत घेतले आणि तिच्या पाठीवरून डोक्यावरून प्रेमाने हात तो फिरवू लागला. तिला तर त्याचे वागणे कळतच नव्हते. जसे त्याचे हात तिच्या पाठीवरून फिरत होते
तिला वेगळीच अनामिकता वाटत होती. नेमके तिने आज ब्लाऊज तसे घातले होते की त्याचे हुक मागच्या बाजूने होते. तिच्या पाठीवर हात फिरवत असताना सिद्धार्थचे हात तिच्या ब्लाऊजच्या हुकांजवळ येऊन थांबले. त्याने हळूच एक हुक ओपन केला आणि काव्या श्वास घ्यायचंच विसरली. एक एक करून त्याने तिचे ब्लाऊजचे सगळे हुक ओपन केले. आता मागच्या बाजूने तिची उघडी गोरीपान पाठ दिसत होती. त्याच्यापेक्षा हाईटने कमी असल्यामुळे सिद्धार्थला तिची गोरीपान पाठ स्पष्ट दिसत होती. नकळत ते बघून त्याच्या अंगावर पण काटा आला. आता त्याचे बोटे तिच्या उघड्या पाठीवरून तो फिरवू लागला आणि त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारे यायला लागले. तो हळूहळू खाली वाकून तिच्या मानेजवळ ओठ फिरवू लागला. आता ती पण त्याच्या स्पर्शात हरवत चालली होती. त्याच्या अशा करण्याने दोघांचे श्वास चांगलेच वाढले होते. त्याच्यापेक्षा ती जोराने श्वास घेत होती. ते बघून सिद्धार्थ भानावर आला. अजून पण ती त्याच्या मिठीतच होती. त्याला पण तिला मिठीतून दूर करावेसे नाही वाटले. तो तिला मिठीतून बाजूला करतो. तिचा चेहरा उंजळीत घेऊन तिच्या डोळ्यात पाहत, नॉर्मल श्वास घेतेस ना तसेच श्वास घे. त्याने तिला मिठीतून बाजूला केले. त्याचा मोबाईल घेऊन तो रूमच्या बाहेर जाताच होता की मध्येच थांबून तिच्याकडे पाहत, तू मला अजिबात सूट करत नाही, एवढं बोलून बाहेर निघून गेला. तो असं बोलताच तिच्या डोळ्यात टसकन पाणी आले. गरज असली की जवळ घ्यायची आणि काम झाले की म्हणायचे, तू मला सूट होत नाही. याचे तिला खूप वाईट वाटत होते. ती साडीचा पदर पाठ झाकत सरळ घेते आणि रडतच बाथरूममध्ये निघून जाते. इकडे सिद्धार्थ जिममध्ये येऊन सिगारेट ओढत होता आणि त्याला पुन्हा काहीतरी आठवतं. ज्या दिवशी ती सिद्धार्थला धडकली होती त्याबद्दल सिद्धार्थने माहिती काढली तर तिच्या वडिलांनी तिचे लग्न ठरवले होते आणि तिने असे काहीतरी ऐकले होते. त्यामुळे ती घाबरून वेड्यासारखी रस्त्याने पळत होती. कुठेतरी दूर पडून जावे असे तिला वाटत होते, पण ती तसं काहीही करू शकली नाही. तिच्या बाबांमुळे ती शांत होती म्हणून काहीही करू शकली नाही. मनात कितीतरी दुःख घेऊन ती तिचे आयुष्य जगत होती. ती फ्रेश होऊन बाहेर आली. सिद्धार्थ रूममध्ये नव्हता. तसा तिने एक सुस्कारा सोडला आणि सोफ्यावर जाऊन बसली. तिच्या आयुष्यात काय घडत आहे याचा विचार करत कधी तिचा डोळा लागला तिचे तिला कळाले नाही. बसल्या बसल्यास ती झोपून गेली होती. काही वेळाने सिद्धार्थ रूममध्ये आला. त्याचे लक्ष काव्याकडे गेले तर ती खूप शांतपणे झोपलेली त्याला दिसली. तो तिच्याजवळ येऊन खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत होता. ही अशी बसल्या बसल्या का झोपली आहे? त्याने तिला उचलून घेतले आणि बेडवर घेऊन आला. तिला बेडवर नीट झोपवले. तो पण तिच्या शेजारी आडवा झाला. त्याने दोघांच्या अंगावर ब्लँकेट ओढले. ती खूप गाढ झोपलेली होती. तो मात्र तिच्याकडे प्रेमाने पाहत होता. तिला पाहत असताना त्याचा कधी डोळा लागतो त्याचे त्याला कळत नाही. सकाळी सकाळी काव्याला जाग येते. स्वतःला बेडवर झोपलेले बघून ती विचार करते, मी तर रात्री सोफ्यावरच झोपलेले, मग इथे कशी? यांनी ती एवढंच बोलते आणि उठून तिचं आवरायला निघून जाते. तिचा नवरा कसा आहे या 3-4 दिवसात तिला कळाले होते. इकडे आज सिद्धार्थने मनाशी काहीतरी ठरवले होते आणि जे ठरवले होते तो त्या व्यक्तीला विचारणारही होता. म्हणून तो आज जिममध्ये न जाता जॉगिंग करायला बाहेर आला होता. कारण ती व्यक्ती त्याला तिथेच भेटणार होती. आणि फायनली सिद्धार्थला ती व्यक्ती दिसली. तसा सिद्धार्थ त्या व्यक्तीच्या समोर येऊन उभा राहिला. ती व्यक्ती मात्र त्याच्याकडे गोंधळून पाहत होती. सिद्धार्थचा चेहरा बघून त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात. कारण सिद्धार्थ खूप रागाने त्या व्यक्तीकडे पाहत होता. ती व्यक्ती तिथेच बाकावर बसत, असा रागात काय बघतोय? सिद्धार्थकडे पाहत बोलतो. यावर सिद्धार्थ काहीही न बोलता बाकावर येऊन बसतो. काय मग रोहित, दुसऱ्याच्या बायकोसोबत फिरायला खूप मजा येते वाटतं तुम्हाला? कोणाच्या बायकोबरोबर?
रोहित न समजून विचारतो. तसा सिद्धार्थचा आवाज वाढतो. माझ्या बायकोबरोबर फिरायला लाज नाही वाटत तुला? तुला पण तिने तुझ्या जाळ्यात ओढले की काय? सिद्धार्थ, काय बोलतोय? तुझी तरी भान आहे का तुला? रोहितला सिद्धार्थचा खूप राग येतो. खरं तेच बोलतोय मी रोहित. ती बायको आहे माझी. काव्या सिद्धार्थ जहांगीर. सिद्धार्थ प्रत्येक वेळेला बोलताना बायको या शब्दावर जोर देत होता. सिद्धार्थ तोंडाला आवर घाल. तू समजतोय तसे काहीही नाहीये. ती माझी लहान बहीण आहे. बहीण भावाचे नाते आहे आमचे. यावर सिद्धार्थ कुत्सितपणे हसतो. त्याला आपल्या स्वतःच्या मित्रावर पण विश्वास नव्हता. मग काल रात्री कुठे गेला होता आणि येताना ती एवढी हॅपी का होती? न राहून त्याने विचारले. आज त्याच्या जिगरी मित्राने त्याच्याबद्दल खूप घाणेरडा विचार केला याचे रोहितला खूप वाईट वाटत होते. नकळत त्याचे डोळे पाणावतात. सिद्धार्थ, मला वाटले नव्हते पुढे जाऊन आपल्या मैत्रीवर असा काही प्रश्न तू विचारशील. तुला ऐकायचं आहे ना? मी आणि काव्या काल कुठे गेलो होतो तर ऐक. आणि सगळ्यात आधी ही गोष्ट तुझ्या डोक्यात फिक्स कर. काव्या ही तुझीच बायको आहे. ती माझी लहान बहीण आहे आणि मी तिचा मोठा भाऊ. भाऊ बहिणीच्या नात्यापलीकडे आमच्यात दुसरे काहीही नाही आहे. सिद्धार्थ, मी स्वप्नातही विचार केला नव्हता की तू माझ्याबद्दल आणि काव्याबद्दल एवढा घाणेरडा विचार करूच कसा शकतो. असो, तुला ऐकायचे आहे ना? मी आणि काव्या कुठे गेलो होतो? सिद्धार्थ हुंकार भरतो. आजींनी मला आणि काव्याला मंदिरात पाठवले होते. त्यांनी तिथल्या गरीब लोकांसाठी काही वस्तू आणल्या होत्या. त्याच द्यायला गेलो होतो आम्ही. त्या वस्तू घेऊन काव्याला खूप आनंद झाला होता. म्हणून घरी येताना ती एवढी हॅपी होती. खरं तर घरातील सगळ्यांना, तुला आणि काव्याला त्या वस्तू सोबत त्या गरीब लोकांना द्यायच्या होत्या. पण आपला ॲटिट्यूड प्रत्येक गोष्टीमध्ये आडवा येतो. म्हणून आजींनी आम्हा भाऊ बहिणीला हे काम करायला पाठवले होते. अजून काही विचारायचे आहे तुला? रोहित आवाज चढवत बोलला. आता सिद्धार्थकडे बोलायला काहीही नव्हते. आणि काय रे, मगासपासून बायको बायको करत आहेस, पण तिची तर लायकी नाही आहे ना तुझी बायको बनायची? आणि अचानक सिद्धार्थला काहीतरी आठवते. ज्या दिवशी ती सिद्धार्थला धडकली होती त्या दिवशीपासून ती सिद्धार्थला आवडली होती. म्हणून तो तिच्याबद्दल मिळेल तशी माहिती मिळवत होता. असेच एके दिवशी तिला शोधत तो गावाकडे आला आणि त्याला शेतातील घरातील काहीतरी बोलण्याचे आवाज येत होते. तिथे सिद्धार्थ जे काही ऐकतो ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकते. तो तिच्याबद्दल प्रेमाचा विचार करत होता. तिच्याबद्दल असं काही ऐकतो की त्याला काव्याचा राग येतो. तो रागातच तिथून निघून जातो. हे सगळं त्याला आठवत होते की रोहित त्याला आवाज देतो. सिद्धार्थ, कसला एवढा विचार करतोय? तसा सिद्धार्थ भानावर येतो. दात घट्ट करत बोलतो. रोहित, ती जशी दिसतेय तशी अजिबात नाहीये. धोका देणारी आहे ती. आता पण तिने माझ्याशी फक्त पैशांसाठी लग्न केले आहे. तिला नाते निभवण्यात काहीही रस नाहीये. तिला फक्त पैसे हवे आहेत. तिने तिच्या फायद्यासाठी माझ्याशी लग्न केले आहे. सिद्धार्थ, मला वाटतं तू शांतपणे विचार करावा. विचार करून काहीही मिळणार नाहीये रोहित. त्यामुळे ती जोपर्यंत माझ्यासोबत आहे तोपर्यंत तिला रोज रडावे लागणार आहे. त्रास सहन करावा लागणार आहे. सिद्धार्थ खूपच रागात बोलत होता. सिद्धार्थचे बोलणे झाल्यानंतर तो रागातच तिथून निघून गेला. रोहित मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत, सिद्धार्थ, एवढा राग बरा नव्हे. या रागाच्या भरात तुझे नुकसान तू करून घेशील. काहीही करून सिद्धार्थला समजावे लागेल. एवढे बोलून रोहित पण घरी जायला निघाला. तो रागातच घरी आला आणि फ्रेश व्हायला त्याच्या रूममध्ये निघून गेला. काव्याला आजींनी बागेतील फुलं आणायला सांगितलेले होते, तर ती गार्डनमध्ये फुले तोडत होती. एकटीच असल्यामुळे ती गुणगुणत होती. इकडे सिद्धार्थ फ्रेश होऊन बाहेर आला. तोच त्याचा फोन वाजला. फोन सागरचा, त्याच्या पीएचा होता. तो फोन घेऊन बोलत बोलत गॅलरीमध्ये आला.
फोनवर बोलत असताना त्याचे लक्ष फुलं तोडत असणाऱ्या काव्याकडे गेले. ती काहीतरी गुणगुणत फुलं तोडत होती आणि आपला हिरो वरून तिच्याकडे भान अर्पून पाहत होता. सागर, मी तुला नंतर फोन करतो, एवढं बोलून तो फोन कट करतो आणि हा तिथेच रेलिंगला दोन्ही हात लावून तिच्याकडे एकटक पाहत असतो. ती तर फुले तोडण्यात गुंग होती. तिला पाहत असताना त्याला मागचे आठवते. तो गावाकडे होता तेव्हा शेतात पाणी भरत असताना ती अशीच गुणगुणत होती. तेव्हा बाहेरच्या कंट्रीचे लोक शेत पाहायला आले होते. तिथे सिद्धार्थ पण होता. तेव्हा पण सिद्धार्थ तिच्याकडे पाहण्यात हरवला होता. काव्याला आईंनी आत बोलावले. ती आत निघून गेली. ती आत जातात सिद्धार्थ पण त्याच्या केसांवरून हात फिरवतो आणि रूममध्ये येऊन त्याचा आवरत असतो. त्याचा आवरून तो खाली येतो. घरातील सगळे डायनिंग टेबलला बसलेले होते. आज नाश्त्याला काव्याने उपमा बनवला होता. चव होती तिच्या हाताला. ती एक एक करून सगळ्यांना प्लेटमध्ये वाढून देत होती. तोच तिचे पतिदेव पण येऊन त्याच्या चेअरवर बसले. काव्याने एक नजर त्याच्याकडे पाहिले आणि प्लेट त्याच्या पुढे ठेवली. त्याने सगळ्यांकडे दुर्लक्ष केले. त्याचे खाऊन झाले तसा तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. यांची मात्र बडबड चालू होती. साहिल तर उपमा असा खात होता की पहिल्यांदा उपमा खात आहे म्हणून. वहिनी, उपमा खूप छान झाला आहे. रोशनी आणि सायली सोबतच बोलतात. रोशनी साहिलला चिडवत त्याच्याकडे बघ कसा बकासूरसारखा उपमा खात आहे. तशी सायली पण साहिलला बघून हसत असते. त्या दोन्ही मिळून साहिलला चिडवत होत्या आणि त्यांची मस्ती काव्य आनंदाने पाहत होती. भाऊ बहिणीचे नाते काय असते हे आज काव्याला पाहायला मिळत होते. तोच रोहित पण तिथे येतो. काव्या त्याला पण प्लेट वाढून देते. तो समोर पाहतो आणि नकारार्थी मान हलवतो. रोहित खात खात त्यांच्याकडे पाहत बोलतो, काय हे कधी सुधारणार तुम्ही? आता आपण मोठे झालो आहोत याचे तरी भान असू द्या. भाई, मी आणि साहिल लहानच आहोत. ही सायली लग्नासारखी झाली आहे तरी आमच्यासोबत मस्ती करते बघ. रोशनी नाटकी सुरात म्हणते की सायली तिला हातावर फटका मारते. ए सायली दी, काय करतेयस? लागले ना मला. आता रोहितने मोर्चा सायलीकडे वळवला. सायली, काही दिवसात तुझे लग्न होईल. तू तरी त्यांच्यासोबत मस्ती नको करत जाऊस. तो डोळा मारत बोलला. त्याच्या अशा करण्याने ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत होती. म्हणजे पूर्णपणे गोंधळून गेली होती ती. मी काही विचारतोय सायली. रोहित नॉर्मलपणे बोलतो. आता सायली भानावर येत. मी त्यांच्यासोबत मस्ती करत नव्हते. ती हळू आवाजात बोलते. तिला गोंधळलेले बघून रोहित टेबलच्या खालून तिच्या पायाला स्पर्श करतो. त्याचा स्पर्श होताच तिच्या अंगावर शहारे येतात. ती इकडे तिकडे पाहते तर रोशनी साहिलची मस्ती चालू होती. काव्य शांत उभी होती आणि रोहित तिच्याकडे मिश्किल नजरेने पाहत हसत खात असतो. ती पटकन तिचा पाय मागे घेते. आज रोहितला काय झाले आहे? असे विचित्रसारखे का वागत आहे? रोहित आणि सायलीचे नजरेचे खेळ चालू होते. ते रोशनी आणि साहिलने पाहिले आणि ते त्या दोघांना चिडवायला लागले. तसे ते दोघं भानावर आले. रोहित तर फोनचे नाटक करत तिथून निघून गेला. सायली पण उठून जाणार की साहिल तिचा हात पकडून गाणे म्हणून तिला चिडवू लागला. तशी सायली त्याचा हात झटकून रूममध्ये पळूनच गेली. काव्याला वाटले ती रागात आत गेली, पण तिला कोण सांगणार ना की ती रागात नाही तर लाजून पळून आत गेली म्हणून. ती जाताच हे दोघं जोराने हसायला लागले. काव्या मात्र त्यांना हसताना बघून पूर्णपणे गोंधळलेली होती. ते दोघं तिच्या आजूबाजूला येऊन उभे राहतात. वहिनी, आता मगाशी इथे काय झाले ते सगळे डोक्यावरून गेले असेल ना तुझ्या? तिने पण हो म्हणून मान हलवली. रोशनी हसत, हळूहळू कळेल तुला सगळे, पण आता हे आपल्या चौघांचे सिक्रेट आहे. याबद्दल कुठेच बोलायचे नाही. एवढं बोलून साहिल आणि रोशनीने काव्याच्या गालावर किस करून ते हसतच त्यांच्या रूममध्ये निघून गेले.
त्यांनी एवढे हक्काने तिच्या गालावर किस केले होते जसे की काव्या त्यांची वहिनी नसून लहान बहीणच आहे. काव्याला पण खूप आनंद झाला. ती प्रेमाने तिच्या दोन्ही गालावरून हात फिरवत असते. नाही सांगणार मी कोणालाच. एवढं बोलून ती पण प्लेटमध्ये वाढून घेते आणि नाश्ता करत असते. तिचा नाश्ता करून होतो तसे ती सगळं आवरून सायलीच्या रूमजवळ येऊन उभी राहते. रूमचा दरवाजा ओपन असतो. ती आत डोकावून पाहते तर सायली बेडवर बसून बुक वाचत असताना तिला दिसते. मगाशी रागाने आत आलेली सायली रूममध्ये आनंदाने बुक वाचत होती. ते बघून काव्या मात्र गोंधळली होती. काय वाटतं, काय सिक्रेट असेल? त्यासाठी पाहत राहा कथेचे पुढील भाग. आणि हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर आठवणीने हाईप करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.